विशेष बातम्या आणि विशेष मुलाखतीकरिता महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेल्या न्यूज वन महाराष्ट्र चॅनलवर पहा आजची ही एक विशेष बातमी। आपण पाहत आहात न्यूज वन महाराष्ट्र चॅनल। मी संतोष रोकडे। सर्व प्रेक्षकांचं स्वागत। ग्रेट बेट या विशेष कार्यक्रमाअंतर्गत आता आम्ही आहोत वाशी शहरामध्ये। वाशी पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती विष्णू फुलचंद मुरकुटे हे आज आपल्या भेटले आहेत। विष्णूजी, ग्रेट बेट या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत। वाशी तालुक्यातील फकराबाद हे तुमचं गाव। फकराबादच्या विष्णूची राजकारणामध्ये एंट्री कशी झाली त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना आपण सांगावं। सुरुवातीला मी शिक्षण संपल्यानंतर ग्रामपंचायत मेंबर म्हणून निवडून आलो। तेव्हापासून माझी राजकारणामध्ये एंट्री झालेली आहे। राजकारणामध्ये काय असं वाटलं पण? कारण आमची पहिली पार्श्वभूमी वडील आणि चुलते सरपंच असल्यामुळं राजकारणाशी पहिलीच आमची नाव जोडलेली होती, त्यामुळे यावंसं वाटलं। बरं, म्हणजे वडिलांनी कुठलं पद भूषवलं? वडील ग्रामपंचायत मेंबर होते आणि आमचे चुलते सरपंच होते 10 वर्ष। बरं, आणि म्हणून तुम्हालाही मग राजकारणामध्ये यावंसं वाटलं का? पाहिलं आपण की सुरुवातीचीच घरची जी काही पार्श्वभूमी आहे, काका सरपंच होते, वडील ग्रामपंचायत सदस्य आणि एक चांगलं शिक्षण झालेलं होतं, नोकरी लागली होती, परंतु गावाकडे यावंसं वाटलं आणि राजकारण आणि समाजकारण या दोन्ही गोष्टी कराव्याशा वाटल्या। कारण त्यांच्यामध्ये एक उद्योजक आहे, त्याचबरोबर राजकारणी आहे आणि एक सामाजिक कार्यकर्ता सुद्धा आहे। या तालुक्याचं नेतृत्व करत असलेले काँग्रेसचे विद्यमान उस्मानाबाद जिल्ह्याचे उपाध्यक्ष प्रशांत बाबा चेडे यांच्या नेतृत्वाखाली ते काम करतायत आणि ते सांगतायत की बाबांनी पहिल्यापासून मार्गदर्शन केलं आणि म्हणूनच मला राजकारणामध्ये सक्रियपणे काम करता आलं। आज ते या ठिकाणी वाशी पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती आहेत। तर एक पहिल्या निवडणुकीचा तुमचा काय अनुभव आहे? पहिली निवडणूक तुम्ही कुठली लढलात आणि तो नेमका कसा अनुभव होता त्याबद्दलही आमच्या प्रेक्षकांना सांगावं। पहिली निवडणूक मी ग्रामपंचायतची लढलो होतो आणि त्या निवडणुकीमध्ये माझा विजय फक्त 1 मताने झाला होता आणि तो विजय आमच्यासाठी फार महत्त्वाचा होता। निवडून आलात 1 मताने, परंतु लोकांनी मात्र बहुमताने तुम्हाला स्वीकारलं, तर त्या काळामध्ये किंवा त्या दिवशी काय नेमका माहोल होता? कारण निवडणुकीचं किंवा विजयाचं स्वरूप असं असतं, जो जिता वही सिकंदर, जो हारा त्याबद्दल बोलायची गरज नाही। तर तुमचं काय नेमका माहोल होता? त्या दिवशी निवडून येऊन सुद्धा आम्ही आनंद व्यक्त करू शकत नव्हतो, कारण आमचा पॅनल त्या दिवशी निवडून आलेला नव्हता। आमचे 3 पहिल्यांदा पराभूत झाला खऱ्या अर्थानं, म्हणजे पॅनल पराभूत झाला, पण तरी एक आनंद होता की आपण निवडून आलो। असं म्हणतात की हारकर जितने वाले को बाजीगर कहते, कारण एकदा हार झाली ती पण वारंवार होत नसते, त्यासाठी वाट बघावी लागते। वेट अँड वॉचची भूमिका राजकारणामध्ये खूप महत्त्वाची असते, कारण कुठलीच व्यक्ती कायमस्वरूपी पराभूत नसते किंवा कायमस्वरूपी त्या व्यक्तीला जिंकता येत नाही। व्यक्ती तेव्हा जिंकू शकते जेव्हा त्या व्यक्तीनं सर्वसामान्यांची मनं जिंकलेली असतात। आज तुम्ही सर्वांची मनं जिंकलेली आहेत, तर आज तुमची काय नेमकी परिस्थिती आहे किंवा कसं वातावरण या तालुक्यात तुम्हाला पाहायला मिळतं? आज आमच्याविषयी लोकांचं जनमत चांगलं आहे आणि सगळ्यांचं बघण्याचा आमच्याविषयी दृष्टिकोन चांगला आहे। आणि तुमच्या आई सुशीलाताई मुरकुटे या गावच्या सरपंच झाल्या, पुढील काळामध्ये तुम्हाला ग्रामपंचायत ताब्यात घेता आली, तर फकराबादचं राजकारण करत असताना तुम्ही नेमकी काय कामे केली जेणेकरून विष्णू फुलचंद मुरकुटे या नेतृत्वाला लोकांनी गावाच्या बाहेर सुद्धा स्वीकारलं? आई सरपंच झाल्यानंतर प्राधान्याने आम्ही रस्त्याची कामं, विजेची कामं आणि पाण्याचा प्रश्न आम्ही प्राधान्याने सोडवला। आमच्या गावामध्ये पूर्वी फक्त एकच विजेचा ट्रान्सफॉर्मर होता, तर जवळपास आम्ही आई सरपंच असताना 20 ट्रान्सफॉर्मर उभे केले, त्यामुळं बरीचशी कामं झाली। फकराबाद या गावचं नेतृत्व करत असताना लोक सांगतात की विष्णू अवताराने गावचा अगदी चेहरा मोहरा बदलून टाकला। मुरकुटे या व्यक्तिमत्वाने अगदी नेतृत्व काय असतं की सामाजिक कार्य, राजकीय कार्य या गोष्टी करत असताना सूडबुद्धीचं राजकारण करायचं नाही, अगदी प्रामाणिकपणे, अगदी शत्रूवर सुद्धा प्रेम करावं, इतकं चांगलं उत्तुंग व्यक्तिमत्व या व्यक्तीनं ठेवलं आणि म्हणूनच या ठिकाणी पंचायत समितीची निवडणूक सहजपणे लढताही आली आणि जिंकताही आली। कारण निवडणूक जिंकणं एवढं सोपं नसतं, उभारता कोणाला येतं, परंतु जिंकणं हे अवघड असतं। परंतु विष्णू मुरकुटे यांनी स्वकर्तृत्वाने, स्वतःच्या कार्याने, स्वतःच्या हिमतीने आणि लोक जोडून, कारण
पैसे अनेक लोक जोडतात, परंतु माणसं जोडणं फार अवघड असतं आणि हल्ली तर ते अगदी अवघड होऊन बसलं आहे. परंतु विष्णू मुरकुटे या व्यक्तिमत्वाने पहिल्यापासूनच माणसं जोडली, पक्षश्रेष्ठींचा विश्वास संपादन केला आणि त्यांना पंचायत समिती सदस्य आणि उपसभापती होता आलं. साहेब, ग्रामपंचायतचं राजकारण आणि तालुक्याचं राजकारण यात काही फरक वाटतो का? यामध्ये फरक आहे. आपली जिम्मेदारी वाढते आणि व्याप पण वाढतो तालुक्याचं राजकारण करत असताना. व्याप वाढतो, परंतु व्याप जरी वाढला असला तरी विष्णू मुरकुटे या व्यक्तिमत्वामध्ये किंवा या व्यक्तीमध्ये कुठलाही बदल झालेला नाहीये. आजही तुमचे पाय जमिनीवरच आहेत. तर हे कसं तुम्हाला साध्य करता आलं? बऱ्याच वेळेला माणसामध्ये बदल होतो, कारण पद आलं की बदल झालेला असतो. तुमच्यात असा बदल झालेला आहे का नाही? कारण आमचे नेत्यांचे पाय समजा प्रशांत बाबाचे जमिनीवर आहेत आणि आमचे जे सर्व सहकारी आहेत त्यांचा सगळ्यांचा स्वभाव तसाच असल्यामुळं आमचा पण स्वभाव तसाच राहिला. बर, मुळामध्ये काँग्रेसचे नेते, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत बाबा चेडे, मुळामध्ये प्रशांत बाबा हेच शांत स्वभावाचे आहेत, कूल माइंड आहेत आणि सर्वांना बरोबर घेऊन चालतात. एक चांगलं व्यक्तिमत्व या तालुक्याला लाभलं आहे आणि हे नेतृत्व आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम करतं. विष्णू मुरकुटे या व्यक्तीला, या कार्यकर्त्यांना सुद्धा बाबांनी बळ दिलं आणि त्यांच्यातले जे काही नेतृत्व गुण आहेत त्याला संधी म्हणून त्यांना आत्ता या ठिकाणी वाशी पंचायत समितीचं उपसभापती केलेलं आहे. तर साहेब, एक पंचायत समितीचे उपसभापती या नात्याने या तालुक्यामध्ये आपण काय कामे करत आहात? उपसभापती या नात्याने जेवढी काही घरकुलच्या योजना आहेत पंचायत समिती मार्फत त्या आम्ही राबवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि सिंचन विहिरीचे जेवढे काही आमच्या तालुक्याला टार्गेट आहे त्याची संपूर्ण कामे सध्या चालू आहेत आणि जेवढे काही योजना येतील तेवढ्या आम्ही 100% राबवण्याचा प्रयत्न करतो पंचायत समिती मार्फत. फकराबादचं हे नेतृत्व खऱ्या अर्थानं आता हळूहळू अगदी सर्वांच्या समोर येत आहे, तालुक्याच्या बाहेर जाण्याच्या तयारीत आहे आणि आता गावातील आणि गावाबाहेर जे लोक आहेत त्यांना वाटतं की विष्णू फुलचंद मुरकुटे या व्यक्तिमत्वाने, या नेतृत्वाने आता भविष्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य व्हावं. तर यावर तुमची काय टिप्पणी असेल? आमच्या नेत्यांचा आशीर्वाद आणि सर्व लोकांचे आमच्या मतदारसंघातील आशीर्वाद असतील तर बरोबर पुढच्या भविष्यामध्ये आम्ही जिल्हा परिषद मेंबर नक्कीच होऊ. एक सांगावं असं वाटतं की आपण जिल्हा परिषद सदस्य व्हाल, कारण तितके गुण, तितक्या क्वालिटीज तुमच्यामध्ये आहेत. कारण फकराबादचं हे व्यक्तिमत्व कुठल्याही कार्यकर्त्याला बकरा समजून कापत नाही, तर त्याला बळ देण्याचं काम करतं आणि जेव्हा व्यक्ती सरळ हाताने लोकांना मदत करते तेव्हा लोक त्या व्यक्तीला स्वीकारतात. भलेही तुमच्याकडे पैसे नसू द्या, परंतु लोकांना तुम्ही फसवू नका, खोटं बोलू नका, त्यांची मनं जिंका, तर निश्चितपणे लोक तुमच्याशी अगदी सहजपणे जोडल्या जातील. या तालुक्यामध्ये जर विचारलं विष्णू मुरकुटे हे व्यक्तिमत्व कसं आहे, तर लोक सांगतात की अगदी विरोधकांनी सुद्धा प्रेम करावं, असं हे उत्तुंग असं हे व्यक्तिमत्व आहे. साहेब, तुमचं सामाजिक कार्य ही फार उल्लेखनीय आहे, पण सामाजिक कार्याला केव्हा, कशी आणि कशा पद्धतीने आपण हे कार्य करता याबद्दलही आमच्या प्रेक्षकांना आपण सांगावं. शालेय शिक्षण संपल्यानंतर आम्ही सामाजिक कार्याला आणि राजकारण आणि व्यवसाय तिन्ही गोष्टीला सुरुवात केली. तर समजा गोरगरीब आमच्या सर्कलमध्ये कुणाचंही लग्न असू द्या, कुणाचं काही अडीअडचण असू द्या, त्यांना बँकेची फाईलची मदत असेल, आर्थिक मदत असेल किंवा काही लोकांना आम्ही ऊस जाण्या अगोदर सुद्धा कारखान्याकडून लग्नासाठी पेमेंट बाबांच्या माध्यमातून होईल तेवढं आपलं आर्थिक होईल तेवढी मदत आम्ही करतो. या ठिकाणी विष्णूजी सध्या दुष्काळ आहे, पूर्ण जिल्ह्यात दुष्काळ आहे, त्याला वाशी तालुका सुद्धा अपवाद नाहीये. तर एक उपसभापती या नात्याने पुढील काळामध्ये आपण जनतेसाठी काय करणार आहात? आता दुष्काळामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे चाऱ्याचा प्रश्न आणि पाण्याचा प्रश्न आहे आमच्या तालुक्यामध्ये. तर लवकरात लवकर आमच्या तालुक्यामध्ये चारा छावण्या कशा सुरू होतील आणि पाण्यासाठी काय काय उपाययोजना करता येतील त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. म्हणजे शेतकऱ्यांनी किंवा जनतेने घाबरून जायचं कारण नाही, घाबरून जायचं कारण. बरं, तर मला आणखी मुद्दा विचारायचा आहे. तुमचं सामाजिक, राजकीय आणि औद्योगिक, उद्योजक या तिन्ही आघाड्यावर तुम्हाला यश भेटलं आहे, तर या यशाचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छिता? या यशाचं श्रेय आमचे आई वडील, आमचे मोठे भाऊजी आणि आमचे नेते प्रशांत बाबा चेडे. मोठ्या भाऊजींचं नाव काय तुमचं? रामरावजी मुंडे. ते अधीक्षक अभियंता होते. म्हणजे खऱ्या अर्थानं आई वडील, भाऊजी आणि प्रशांत बाबा चेडे यांच्यामुळे तुम्हाला खऱ्या अर्थानं घडता आलं आणि यश सुद्धा संपादन करता आलं. तर तुमचे नेते प्रशांत बाबा चेडे यांच्या नेतृत्वाबद्दल, कार्याबद्दल आपण 2 शब्द व्यक्त करावेत.
आता भावी काळामध्ये आम्हाला असं वाटतं की प्रशांत बाबा यांनी आमदार म्हणून आम्ही बघतो आहोत आणि पुढील काळामध्ये उभं राहून त्यांनी आमदार व्हावं ही एवढीच आमची इच्छा आहे आणि त्यांच्या हातून चांगलं सामाजिक कार्य घडो. विष्णू अवताराने जर ही भविष्यवाणी केली असेल तर निश्चितपणे प्रशांत बाबा चेडे येणाऱ्या काळामध्ये जनतेतून निवडून आलेले आपल्याला आमदार पाहायला मिळतील. कारण तेवढं व्यक्तिमत्व किंवा तेवढा जनसंपर्क, एक शुद्ध चारित्र्याचे, एक चांगल्या मनाचे आणि कार्यसम्राट असलेले प्रशांत बाबा चेडे यांनी आमदार व्हावं असं विष्णू मुरगुडे यांना वाटते. त्यांनाच नाही तर त्यांच्या अनेक लाखो कार्यकर्त्यांना वाटतं. तुमची ही इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने लाख लाख शुभेच्छा. न्यूज वन महाराष्ट्र चॅनल, वाशी शहर, रामदास तपसेसह संतोष रोकडे. आप इस चैनल को सब्सक्राइब जरूर कर लें और साथ ही बेल के बटन को भी दबा दें, जिससे आगे भी आपको ऐसी ही जानकारियां मिल पाएं. दोस्तों, इसके कोई पैसे नहीं लगते, इसलिए सब्सक्राइब